तर पुण्यातून वसंत मोरे आता वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। वसंत मोरे यांना मराठा संघटनांचा पाठिंबा मिळणार, पुण्यामध्ये आता तिरंगी लढत असेल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते। आपल्यासोबत स्वतः आता आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला पवार साहेबांची भेट घेतलीत, संजय राऊतांची भेट घेतलीत आणि आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलीत। काय चर्चा झाली, काय सांगाल त्याबद्दल? जे नेते माझ्या पुण्यासाठी चांगला विचार करतील त्या प्रत्येक नेत्यांची मी गाठभेट घेतोय आणि त्याच पद्धतीने मी महाविकास आघाडीचे नेते आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय संजय राऊत साहेब असतील, आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील किंवा मोहनदादा असतील, विजय वडेट्टीवार साहेब असतील, या सर्वांच्या मी गाठीबिटी घेतलेल्या आहेत आणि सर्वांना माझी पुण्याची भूमिका, माझ्या पुण्यातली मतदारांचा कानोसा हा सगळा मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तसंच मी आता मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना सुद्धा तो सगळा पोहोचवलाय, त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी मांडल्यात आणि मला वाटतं की त्या ज्या गोष्टी त्यांना पुण्याच्या बाबतीमध्ये काही थोड्याफार माहिती नव्हत्या त्या सुद्धा मी आता पुरवल्यात आणि मला वाटतं की एक चांगला प्रयोग हा पुणे शहरामध्ये होईल आणि त्या प्रयोगामधून वसंत मोरे हा खासदार होईल पुण्याचा। निवडणुकीवर अजून पण ठाम आहात? 100% आहे। निवडणुकीवर ठाम नाही, मी लढण्यावरती ठाम आहे आणि मी पुणे लोकसभेची निवडणूक लढणार आणि ती जिंकणार। म्हणजे मला आता लढायचंय ते जिंकण्यासाठी। 12 तारखेला मी पक्ष सोडला, 12 तारखेपासून आजपर्यंत माझं जे मार्गक्रमण चालू आहे हे माझं अतिशय चांगल्या पद्धतीने पुणेकरांच्या हितासाठी चालू आहे। कॅमेरामॅन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।